तर आता आपण बघणार आहे डोश्याचं बॅटर कसं फुललं आहे की नाही. छान आपलं बॅटर रेडी आहे डोश्याचं. हे बघा खूप छान झालेलं आहे. चला मग आता आपण याचे डोसे बनवून घेऊया. आता आपण मैसूर डोसा बनवत आहे. बाहेर आपण नेहमी खातो साधा डोसा बटाट्याच्या चटणीचा. तर आज आपण नवीन ट्राय करणार आहे हा म्हणजे मैसूर डोसा. खूप छान लागतो खायला. बघा अशा पद्धतीने हा मैसूर डोसा बनवला जातो. पण आपण छान घरी बनवत आहे हा म्हणजे खूप छान बनणार आहे आपला मैसूर डोसा. बघा आपलं बॅटर पण एकदम छान झालेलं आहे. त्यावर आपण घरचंच बटर म्हणजे तूप टाकत आहे घरचं छान. आणि हा डोसा आपला हेल्दी आहे. कारण की सर्व ज्यामध्ये टाकलेले जे जिन्नस आहे वाटून घेतलेले आपण तर ते घरचे आहे. डाळ मुगाची म्हणजे उडदाची डाळ त्यामध्ये आणि तांदूळ. तर हे आपण कालच भिजू टाकून वाटून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला छान डोसा बनत आहे मैसूर डोसा. बघा खूप सुंदर छान आपण त्याला तूप लावून घेतलेलं आहे. तुम्ही बटर पण लावू शकता. पण आपला हेल्दी आहे हा डोसा त्यामुळे आपण घरचंच तूप लावलेलं आहे. आणि आपण यासाठी मैसूर डोश्यासाठी लाल कलरची चटणी बनवलेली आहे. ही बघा. मैसूर डोश्याची एक स्पेशालिटी आहे की त्याला लाल चटणीच लावलेली जाते. तर हा थोडा वेगळा डोसा बनणार आहे आपला. ही चटणी पण आपण बनवून ठेवलेली होती सकाळी. त्याचा पण व्हिडिओ मी टाकेल तुम्हाला. हे बघा आता आपण छान ही चटणी लावून घेणार आहे. तर यामध्ये आपण थोडे फुटाण्याची डाळवा आणि मिरची, लाल मिरची, थोडी कोथिंबीर आणि चिंच, कांदा, 3 टोमॅटो असे छान भाजून घेतलेले आहे आणि मिक्सरला काढून घेतलेली आहे. बस हा एवढीच आपलं मेहनत आहे त्या चटणीमध्ये. इथे आपण छान ती लाल चटणी लावलेली आहे आणि इथे बटाट्याची सिंपल भाजी बनवलेली आहे आपण आणि ती पण यावर पसरून घेऊया अशी. थोडी पातळ बनवलेली आहे आपण बटाट्याची भाजी. ती पण अशी छान डोश्यावर स्प्रेड करून घेऊया अशा पद्धतीने. थोडं वरून पण बटर लावूया आपण. वाह क्या बात है! एकदम टेस्टी दिसत आहे डोसा आपला. एकदम यम्मी झालेला आहे. वाह क्या बात है! डोसा एकदम छान झालेला आहे. खूपच टेस्टी. डोश्याला जो क्रंचीपणा असतो तो पण आलेला आहे आपल्या डोश्याला आणि खूपच छान डोसा झालेला आहे आपला. बघा. आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया. वाह क्या बात है! एकदम भारी, एकदम भारी दिसत आहे डोसा. हे बघा. इथे आपण लाल चटणी आणि बटाट्याची चटणी आणि आपला मैसूर डोसा. आता थोडा आपण कट करून बघणार आहे. त्याला आपण कट करून घेऊया. म्हणजे तुम्हाला दाखवता येईल मला कसा झाला आहे तो मैसूर डोसा. वाह! वाह! क्या बात है! क्या बात है! एकदम भारी झाला आपला मैसूर डोसा. बापरे! एकदम टेस्टी. चवीला तर अप्रतिम झालेला आहे. कारण दिसतच इतका छान आहे तो. लाल चटणी तर काही विचारूच नका. खूप भन्नाट झालेली आहे. वाह, 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 वाह! तुम्ही पण करून बघा हा डोसा. नक्कीच तुम्हाला आवडेल.
आणि आता आपण याचा स्वाद घेऊया. चला मग भेटूया नंतर. या ठिकाणी आपण बनवत आहे डोशासोबत खायला लाल चटणी. तर यामध्ये आपण कांदा, 1 कांदा, 3 टोमॅटो, चण्याची डाळ, उडदाची डाळ थोडी, 1 चम्मच चण्याची डाळ, 1 चम्मच उडदाची डाळ आणि थोडेसे भाजलेले फुटाणे आपले 1 चम्मच आणि कढीपत्ता, कोथिंबीर आणि यामध्ये लसूण, हे सर्व आपण इथे भाजून घेतलेलं आहे गॅसवरती. छान तेलामध्ये याला परतून घेतलेलं आहे. आणि यामध्येच आपण आता या चटणीमध्ये ही चटणी आता भाजून घेतली आपण, छान थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये चिंचेचा कोळ घालायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायची. चला मग आता आपण ही चटणी मिक्सरला वाटून घेऊया. यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया आणि यामध्येच आपण 1 चम्मच तिखट आणि अर्धा चम्मच मीठ आणि साखर, 1 चम्मच साखर असं घालून घेऊया आणि चिंचेचा कोळ बनवलेला आहे तो पण आपण त्यामध्ये टाकून घेऊया. हे बघा, हा पण याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया. तर ही बघा आपली डोशासोबत खायला रेड चटणी एकदम रेडी आहे. आता याला काही करायची गरज नाही. हे बघा, अशी आपण काढून घेऊया. हे बघा, छान आपला कलर पण आलेला आहे आणि छान टेस्टी पण झालेली आहे.